the great businessman. नमस्कार मित्रांनो, आपला माणूस शोध चॅनल पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पॉडकास्टचे शीर्षक स्मार्ट उद्योजक, सोप्या मराठी बिझनेसची खरी भाषा काय आहे ते आज आपण जाणून घेऊया. आज आपल्यासोबत एक असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेले आहे. सुभाष सोनावणे सर व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून व्यवसाय उभा केला नाही तर शेकडो तरुणांना रोजगारही उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांचा 25 वर्षाचा अनुभव आज आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. सुभाष सोनावणे सर, तुमचं सरचं स्वागत आहे. नमस्कार. पण सुरुवातीच्या प्रवासाबद्दल थोडी माहिती घेऊया. तुमच्या व्यावसायिक प्रवासाची ठिणगी नक्की कशी पडली? व्यावसायिका असा एक प्रवास आहे लाईफमध्ये की एक जिद्द माणसामध्ये लागते आणि स्वतःसाठी न करता आपण ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रामध्ये आपण किती नंबर वन काम करू शकतो हे महत्त्वाचं आहे. आणि त्या कामानिमित्त कळतं की आपली त्या कामात किती एकाग्रता आहे आणि आपल्याला पुढचं भविष्य पूर्ण उज्ज्वल पाहिजे. त्यासाठी मी 18 वर्ष नोकरी केलेली इलेक्ट्रॉनिक लाईन्समध्ये. पण त्या हर एक दिवस मला एक नाही वाटत होतं की माझा स्वतःचा बिझनेस पाहिजे. आणि तो दिवस उजडला जेव्हा माझं लॉकडाऊन झालं. ज्या क्षेत्रात मी 18 वर्ष माझं मी दिलं त्या व्यक्तीने मला एका क्षणात कामावून काढलं. लिटरली एका क्षणात. लॉकडाऊनचा बाहेर पूर्ण असा महामारीचा पूर्ण महाराष्ट्रावरती अख्ख्या जगावरती संकट आलं होतं आणि त्या दिवशी मला त्या व्यक्तीने कामावून काढलं. अक्षरशः पर्याय काहीच नव्हतं जगण्यासाठी. पण म्हटलं यार, विचार केला की आपला दोष काय. मी तर खूप इमानदारीने 18 वर्ष त्या व्यक्तीसाठी दिल्यात, ह्या धंद्यासाठी दिल्यात. त्यांनी मला कामावून काढलं. दुसरा पर्याय नाही. खूप विचार केला. म्हटलं काहीतरी वेगळं करायचं. जे घडलंय त्यात माझा काही दोष नव्हता, माझी कोणती चुकी नव्हती. पण म्हटलं जे होणार आहे ते खूप चांगलं होणार आहे. त्या दृष्टीने म्हटलं आता आपण पण धंद्यामध्ये उतरायचं. भांडवलचा विचार नाही केला, कोण साथ देईल याचा विचार नाही केला, कोण काय बोलतील याचा नाही. फक्त मनात जिद्द होती की मला मोठे बनायचं आहे आणि माझ्या परिवारासाठी आणि माझ्या मित्र परिवारासाठी आणि माझ्या समाजासाठी काहीतरी करायचं. माझा सर्वांना हा सल्ला आहे की प्रत्येक आजच्या युथ पिढीला हा सल्ला आहे की मित्रांनो, नोकरीच्या पाठी पळू नका. भांडवल महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही जे काम करता ते इमानदारीने करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 100% 200% सक्सेस भेटतं. पण त्यासाठी तुमची मेहनत आणि इमानदार लागेल तरच तुम्हाला त्यात सक्सेस भेटेल. ठरलं दुकान टाकायचं. भांडवल नव्हतं. ज्या घरात मी राहिलो होतो त्या घरचं भाडं माझ्या मिसेसकडे होतं. अक्षरशः मिसेसला फोन केला, भाडं द्यायचं की दुकान सुरुवात करायचं. ती बोलली आपण तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. घरी गेलो, जेवढं होतं सोनं बिनं सगळं विकलं. धंद्याची इन्व्हेस्टमेंट केली. 60,000 रुपये सुरुवात होती. 60,000 घेऊन सुरुवात केली. अक्षरशः जुने टीव्ही मी आणले, फक्त डिस्प्ले ठेवले. चालू टीव्ही नव्हते. पण मी जी लोकांना 18 वर्षाची सर्व्हिस दिली होती, माझा फ्रेंड सर्कल, माझा मित्र परिवार, जो माझा आजोबा काजवाडा, सुंदरबाग, 90 फीट, जरीमेरी, कुर्ला या एरियात मी 18 वर्ष लोकांना सेवा दिली होती. त्या लोकांनी माझ्या परत विश्वास ठेवला की हा व्यक्ती पहिलं कामाला होता, आता आपल्याला याचं स्वतःच दुकान झालंय. ह्याला आपण एक मराठी मुलगा आहे, इमानदार आहे आणि खूप मेहनत आहे हे लोक माझ्याबद्दल बोलायचे. मग त्या विश्वासाच्या भरोश्यावरती मी दुकान टाकलं आणि आज हे साम्राज्य उभा केलं. खूप छान. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्ही नोकरी करत होता की थेट व्यवसायात उतरला? नाही, मी 18 वर्ष नोकरी केली ना. असं कुठं स्वप्न नव्हतं की आपण दुकान टाकू शकतोय. हा, पण कुठंतरी एक स्वतःचा सेक्शन होता की आपण कुठंतरी दुकान, ही लाईन आपली आहे पण याच्यातच काय मोठं करायचं. मला आज नोकरी करतोय पण येणार काळ हा माझा बिझनेसचा 100% होता. आणि त्यानंतर लॉकडाऊनच्या महामारी काळामध्ये मला जिथे मी कामाला होतो त्यातून मला कामावून काढलं आणि मग त्याने मी डिसिजन घेतलं की आपलं आता बिझनेसमध्ये उतरायचं. पहिली जी ऑर्डर आहे तुम्हाला मिळवण्याचा अनुभव कसा आला? पहिली ऑर्डरचा दुकान उघडलं जस्ट मी एक 20/10/2018 दुकान उघडलं. दुकान टाकल्यानंतर म्हणजे बरोबर एक 10 ते 15 मिनिटात एक मित्राचा मला फोन आला, सुभाष मला टी व्ही पाहिजे. म्हटलं भाई दादा या ना बोललो. पण ते बोलले की भाई माझ्या आता पैसे नाही, पण मी तुला उद्या पैसे देईन. म्हटलं चालेल भाई या ना. त्यांनी आले सुद्धा नाहीत माझ्या शॉपवरती. ती टी व्ही उचलली, मी त्याच्या घरी नेली. पहिली म्हणजे दुकान टाकून फक्त मी शटर वरती गेलं तर 10 मिनिटात पहिला टी व्ही विकला होता मी. छान. आव्हान आणि संघर्ष. व्यवसायाची सुरुवातीच्या काळात
तुम्हाला कोणत्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला? सर्वात महत्त्वाचे, ज्या अर्थी आपण एखादा डिसिजन घेतो लाईफमध्ये, मला ही गोष्टी करायची आहे, चांगलं डिसिजन घेतल्यानंतर कोणी पण ते चांगलंच होणार. बरं. पण माझी लाईफ अशी चॅलेंजिंग होती की मी जे डिसिजन घेतलं ह्याच्यामध्ये पूर्ण आयुष्य माझ्या परिवाराचं डिपेंड होतं. त्यामुळे मग ते वाईट डिसिजन जर घेतलं पण मला ते चांगल्या करून दाखवायचं होतं. त्यामुळे मी माझ्या लाईफमध्ये निगेटिव्ह विचारच नाही करत. सगळ्यात जे करेन ते चांगलंच होणार आणि त्याचं सक्सेस 100% भेटणार. त्यामुळे निगेटिव्ह हा माझ्यासाठी लाईफमध्ये आहेच नाही. मराठी माणसाला व्यवसायात येताना कोणत्या सामाजिक किंवा मानसिक अडथळ्यांना समोर जावं लागतं असं तुम्हाला वाटतं? सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ना, माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येक मराठी व्यक्तीने नाही ना, प्रत्येक चाहे मुलगा असो मुलगी असो, नोकरीच्या पाठी न जागता तुम्ही धंद्यामध्ये उतरा. भांडवल मोठी गोष्ट नाही आहे, पण तुमची जिद्द असणे मोठी गोष्ट आहे. कोणताही व्यवसाय फक्त पैसा असून धंदा नाही होत, बिझनेस नाही होत. त्यासाठी तुम्हाला गट्स लागतात. तुम्हाला न टायमिंग बघता लाईफ पण दिवस रात्र मेहनत करायला लागते. आज सुद्धा माझ्या 2-3 शॉपमध्ये घडी नाही आहे. मी घडी बघून काम करत नाही. माझा हा घडी सुद्धा बंद आहे. कारण का मी सकाळी एकच टाइम, सकाळी येणे आणि संध्याकाळी नो टायमिंग घरी जाणे. जर घडी असेल तर आज 9 वाजले घरी चला, 10 वाजले दुकान बंद करा. आणि माझा स्टाफ सुद्धा सर्वांची घडी बंद आहेत. नो टायमिंग बघून आम्ही काम करत नाही आहे. सकाळी येणे आणि संध्याकाळी घरी जाणे हाच माझा फंड आहे. व्यवसायाचं गणित, बिझनेस स्ट्रॅटर्जी याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. तुमची टीम निवडताना तुम्ही कोणत्या गुणांना प्राधान्य देता? खूप चांगला प्रश्न विचारला आहे. कारण का मी 18 वर्ष नोकरी केलेली आहे त्या ठिकाणी. त्यामुळे तिथं सेट आणि एक नोकरमधला फरक मी माहिती आहे. मला 100% फरक माहिती होता. कारण बॉस तर बॉस असतो, सेट जो नोकर नाही बोलत, नोकरपेक्षा तो माझा घरचा एक सदस्य आहे हे मला जाणवतं. बरं. त्यामुळे आज या चेअरवरती मी कमी बसतो, पण माझा जो सहकारी आहे, माझ्या शॉपमध्ये जे माझी मुलं आहेत, हे माझ्या परिवाराला एक मोठा सहभाग आहे. त्या दृष्टीने मी त्यांच्याशी वागतो. त्यांच्याशी कोणत्याही गोष्टीचं बंधन नाही. मी अजून पण मी मानत नाही की कोण माझ्या कामाला आहे. मी बोलतो माझा मुलगा आहे, माझी मुलं आहेत, तुम्ही बिंदास फ्रीडम आहे. त्यामुळे त्यांना फ्रीडम दिलं तर ते काम बिंदास. बरं. आणि त्यांना शेवटी आपण परिवाराला फक्त रात्री झोपायला जातो, पण जो आज 14-12 घंटा माझ्या जो स्टाफ आहे त्यांच्यासोबत राहतो. त्यामुळे त्यांच्याशी आमचं एक मित्र परिवारासारखं एक फ्रेंडली वातावरण करणे, हसी मजाक करणे, ह्या गोष्टी चालतात आणि ते करावं लागतं. तरच ते खुश होतात ना. आज पण आम्ही त्यांचा डबा काढला. मी तो डबा हक्कान मागून होतो, चल तेरा डबा दे मला खाणे केली. भलं नंतर मी त्याला पार्सल मागून देतो, तो पार्ट वेगळा आहे. पण त्याचा डबा मी आज स्वतः होता, मला टिफिन त्याला देते. त्याला पण वाटतं रे ना सरांनी टिफिन माझा खाल्ला. आजच्या डिजिटल युगात तुम्ही मार्केटिंगसाठी कोणत्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा वापर करणार? सोशल मीडिया म्हणजे आज जो बिझनेस चालू आहे, माझ्यामध्ये सोशल मीडिया हा फ्री फंड, मार्केटिंगचा फंड आहे. म्हणून बोलते यूट्यूब आहे. आज लोकांना व्हॉट्सअपमध्ये फक्त चॅटिंग हेच माहिती आहे, पण त्यानंतर आपण त्या व्हॉट्सअपच्या थ्रू खूप काही गोष्टी करू शकतो. इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. बिझनेससाठी सगळ्यात मोठा फ्री फंड बिझनेस मार्केटिंगचा लाईन आहे. फक्त तो मग करता आला पाहिजे. आर्थिक नियोजन, फायनान्स आणि ग्रोथ. व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल, इन्व्हेस्टमेंट कसा उभा केला तुम्ही? पहिल्याच काळामध्ये मी बोललो ना, माझ्या मेसेजचं दागिन होतं, ते आम्ही दोघांनी विकलं. सहमतीने विकलं. मिसेस बोलली मला माहिती आहे की आज हे मेलं विकते, पण येणाऱ्या काळात तिनं जेवढं विकलं होतं त्याच्या कितीतरी पटीने तिला मी दिलंय आजच्या तारखेला. त्या काळात जो सोनं मी विकलं, पण त्या काळी ना त्यानंतर आम्ही जो मेहनत केली, आज एवढा वर्षाचा स्ट्रगल होता, तो माझ्या मिसेसने माझ्यावर खूप महत्त्वाचा ठेवला. आणि तो विश्वास तो कंटिन्यू करण्यासाठी मला जी मेहनत करायला लागली त्यामुळे देतो काय. कारण माझी मुलगी आहे, माझा मुलगा, माझी आई, माझी मिसेस, ह्यांच्या सुखासाठी मला करायचं. त्यानंतर समाज आहे. आज समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मी तर म्हणते प्रत्येक यूथ पिढीला हे सांगेन की नोकरीच्या फंद्यात पडू नका. 10-15 हजारच्या नोकरीत काही सुद्धा होत नाहीये. तुम्ही एकदा बाहेर घरातून पडून तर बघा. खूप जग मोठं आहे. आपण 10-15-20 हजारामध्ये अडकून बसतो आणि यातून आपण डाऊनफॉलला होतो.
ना आपली फॅमिलीची रॉयल जिंदगी आपण जगू शकत नाही. मी माझ्या फॅमिलीला अख्ख्या इंडियामध्ये म्हणजे आउट ऑफ कंट्री सुद्धा फिरवलेलं आहे. एका शब्दात उत्तर आहे. ओके, नक्की. तुमचा आवडता बिझनेस बुक पुस्तक कुठलं आहे? आवडतं बिझनेस, मी एक सक्सेस लाईफमध्ये एक सक्सेस मॅड आहे, तुम्हाला दाखवतो मी, फोटो आहे माहिती. सक्सेस ह्या त्या बुकचं शिक्षक आहे, ते मी वाचलेलं होतं. ओके. सक्सेस ते टायटल आहे. टायटलचं बुकचं आहे, ते मी बुक वाचलेलं आहे. आणि त्यानंतर खूप प्रेरणादायक होतं. म्हणजे लिटरली ते झोप नव्हती लागत की तुमच्या पंखाची भरारी मारायची आहे ना हवे, ती पंख तुम्हालाच पंख मारले पाहिजे. तुम्हाला हवेत उडायचं आहे तर मी त्या हवेमध्ये हवा नाही भरू शकत. बरोबर. तर तुमच्या पंखांना तुम्हीच हवा मारायचं, तेव्हा तुम्ही उडणार. त्यामुळे स्वतःच्या विश्वास ठेवा. जे काम करतो हे इमानदारी मेहनत करा. सक्सेस 100 नाही 200% भेटणार. तुमचा आदर्श रोल मॉडेल कोण आहे? रोल मॉडेल म्हणजे सगळ्यात म्हणजे खरंच मी बोलतो ना, माझ्या लाईफमध्ये ज्या 2 महामानवांनी माझ्या लाईफमध्ये गेले, छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्या दोन्ही व्यक्तीमुळे मी आज इतकं एवढं माझ्या लाईफमध्ये ग्रोथ आलेले आहेत की ह्या व्यक्तींनी एवढा संघर्ष करून स्वराज्य उभा केलं आहे. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाने लिहिलं आहे, त्यांना शाळेत बसायला जागा नव्हती. मग हे लोकांनी आपल्यासाठी एवढं सुख सुविधा करून ठेवल्यात. आपण तर खूप चांगला एक जन्माला आलो. हो. हे सगळं काय आहे. मग मारा ना भरारी, तुम्हाला जेवढे तुमच्यात म्हणजे तुमच्या स्वप्नात तेवढी मोठी भरारी मारा. सक्सेस 100% भेटणार. त्याच्याशिवाय तुम्ही माझी कामं करतो. माझी स्वप्न खूप मोठे आणि ती स्वप्न मी 100% पूर्ण करणार. युवा पिढीने काय व्यवसाय करावा की नोकरी? व्यवसाय. यशस्वी उद्योजक होण्यासाठी महत्त्वाचे गुण कुठले? स्वतःबद्दल तुम्ही इमानदार असणे गरजेचं. स्वतःबद्दल तुम्ही इमानदार. मी लाख काही वाईट करीन, पण जेव्हा आरशासमोर उभा राहता तेव्हा तुम्हाला वाटलं पाहिजे मी खरंच खूप चांगला व्यक्ती आहे. आणि हे तुम्ही न बोलता समाजाने तुम्हाला दिले पाहिजे की बाई अरे चांगला माणूस आहे, चांगला व्यक्ती आहे. माझा खूप मित्रपरिवार आहे. तुम्ही चांगलं, माझा एवढा मोठा मित्रपरिवार आहे नाही की म्हणजे मी जो उभा आहे सगळ्यात माझा मित्रपरिवार खूप मोठा यांच्यात हात आहे. आज कुणाला जर काय TV फ्री लागला तर बोलतात जा बाईंच्या TV घेऊन या, सुभाषमध्ये जा, वीर इलेक्ट्रिकमध्ये जावा, सामान घेऊन जा. त्यामुळे आज एका दुसरं रिकमेंड करतात. त्यामुळे आज मी इथं उभं सक्सेस झालो आहे. अपयश आणि धडे ह्याच्याबद्दल एक छोटासा आपण संवाद साधूया. कधी अपयश आलं का? त्या अनुभवातून काय शिकला तुम्ही? अपयश खूप वेळ आलं, पण एखाद्या वेळी ते अपयश आलं परत लाईफमध्ये ते अपयश दुसऱ्याने येणार नाही ही मी काळजी घेतली. कारण का एखाद्या गोष्टीमध्ये समाजा जर मी फेल झालो, पण त्या गोष्टी का फेल झालो त्या गोष्टीचा अभ्यास आणि त्याच्यावर विचार करणे काळाची गरज आहे. आणि त्यातूनच माणूस शिकला जातो. एखादा माणूस जर संकट आले व त्यातून आपण कसं बाहेर पडू शकतो एकदम शांत डोकं ठेवून विचार करणे. संकट येतात त्यातून आपल्याला शिकायला भेटतं आणि जो संकटावर मात करतो तोच यशस्वी होऊ शकतो. म्हणजे व्यवसायात सर्वात कठीण निर्णय कोणता होता? ज्या वर्षी मला 18 वर्ष नोकरी केली शिक्षक देते त्या सेटने मला कामावून काढून टाकलं. आता पुढचा विषय काय, 2 मुलं आहेत. माझी लहान मुलगी होती, माझा मुलगा एक मोठा, तो आता 12वीला, वीर नाव त्याच्या नावानंच ठेवलं वीर. आणि माझी लहान मुलगी माही. आणि या सगळ्यातून एक तुम्हाला तुमच्या अर्धांगिनी जी बोलतात ना, अर्धांगिनी जी बोलतात ना, बायको बोलतात ना, पत्नी, तिचे साथ असणे खूप गरजेचे आहे. कारण ती साथ मला भेटली त्या लाईफमध्ये खूप मोठं अचिव्हमेंट होतं. पण जर तुमच्या पाठीमागं आई वडील ह्यानंतर जर कोण मोठी असेल, फक्त तुमची ती अर्धांगिनी बायको असेल. माझ्या मिसेसचं नाव आरती. आणि जेव्हा माझ्या लाईफमध्ये आरती आली तेव्हा माझ्या लाईफमध्ये प्रगती झाली. खूप छान. आर्थिक मार्केटिंगबद्दल थोडी माहिती युवा पिढींना तुम्ही मार्गदर्शन करा. डिजिटल मार्केटिंग किती महत्त्वाचं आहे? आजचा काळ पूर्णपणे डिजिटल मार्केटिंग आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि जसा काळ असतो त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागतं. पूर्वीचा काळ हा मार्केटिंगचा वेगळा होता. लोक स्वतः तुमच्या शॉपमध्ये येऊन घेऊन जात होते. पण आजच्या युगामध्ये कॉम्पिटिशन खूप आहे. त्यातून तुम्हाला टिकून राहणे महत्त्वाचं. त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, स्टेटस ह्यांच्याशी खूप कनेक्ट राहणे गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही सामाजिक कार्यात किती इन्व्हॉल्वमेंट आहे हे महत्त्वाचं आहे. मी सांगितलं माझं जर इन्कम 10 रुपयात असेल
त्याचा 2 रुपये माझा मित्रपरिवारमध्ये असेल, माझा सामाजिक क्षेत्रात तो वाटा गेला पाहिजे, आर्थिक म्हणजे जो एखादा गरजू असेल त्यांना तो गेला पाहिजे, त्यातून जो उरेल तो माझा. ग्राहक टिकवण्यासाठी काय करता? ग्राहक म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी तो देव आहे. मी त्यांना असे कोणते चान्स देता की ते नाराज होते. एखाद्या प्रॉफिट झालं तरी चालेल, एखाद्या नाही झालं तरी चालेल, पण ग्राहक खुश झाला पाहिजे. नवीन उद्योजकासाठी सुरू जेव्हा बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी एक सल्ला काय देणार तुम्ही? तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, फॉर एक्झाम्पल एखाद्या ऑटो रिक्षाचं तुम्ही काम करा, स्पेअर पार्टच्या शॉपमध्ये कामाला आहे, तिथं तुम्ही एक दोन वर्ष स्वतःला द्या, तिथलं परिपूर्ण नॉलेज घ्या आणि धंद्यात उतरा. साधा सुरुवात तर करा, सक्सेस असं नाही भेटत. एखादं मी 18 वर्ष स्ट्रगल केल्यानंतर इथं पोचलोय, त्यानं तुम्ही सुरुवात तर करा, सक्सेस 100% आहे, मग काय प्रॉब्लेम आहे. घरी बसून बिझनेस होत नाही आहे. 4 मित्रांना विचारून बिझनेस करण्यापेक्षा तुमच्यामध्ये स्वतःमध्ये किती हिंमत आहे आणि तुम्ही किती पॉवरफुल व्यक्ती आहे हे महत्त्वाचं आहे. पैसा, ओळख ह्या गोष्टी मायने नाहीत बिझनेसमध्ये, फक्त तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. सुरुवात करा, 100% सक्सेस आहे. आजपर्यंत सर्वात अभिमानाचा क्षण कोणता आहे? लाईफमध्ये माझ्या मिसेसला बोलू ना, बोला. सोनं विकलं होतं तिनं, तो दिवस. आणि नेक्स्ट टाइम मी जेव्हा तिला सोनं बनवलं, तिला मी सरप्राईज दिलं. 14 एप्रिल आंबेडकर बाबासाहेबांची जयंती होती, त्या दिवशीच तिला मी सरप्राईज दिलं. म्हणजे तो एक क्षण होता ना, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की म्हटलं ह्या व्यक्तीने एक काळ स्वतः सोनं विकलं होतं आणि त्या दिवशी तिला मी एवढं मोठं गिफ्ट दिलं ना, मग त्या खूप प्राऊडफुल वाटलं. गेलं म्हटलं यार नाही, आपण ज्या व्यक्तीला आपला विश्वास ठेवला त्याचा विश्वासाला तडा नाही दिला, आणि त्याला मी असं गिफ्ट दिलं ना, ती खुश झाली. युवा प्रेक्षकांसाठी, युवा उद्योजक आहे, म्हणजे युवा पिढी मार्गदर्शन आहे, त्यांच्यासाठी गोल्डन सल्ला तुम्ही काय देणार? माझं एकच म्हणणं आहे की जेवढे आपले मित्रपरिवार जे माझ्यासोबत कनेक्ट आहेत, प्रत्येकाने आपला एक मोठा ग्रुप बनवा. 10 जण नाही, 2 जण, 3 जण, 4 एका टीमवर काम करा. बघा, 2 हात काम केल्यानं तुम्ही सक्सेस नाही होईल. तुमच्या ठिकाणी 2च्या ठिकाणी 10 हात जेव्हा काम करतील ना, तेव्हा तुम्ही सक्सेस बनवू शकता. तुमचा एक मित्रपरिवार चांगला बनवा, शुभचिंतक मित्र घ्या, कॉन्टॅक्ट ठेवा, एखाद्या बिझनेसची एक दुसरी कॉर्डिनेट करा आणि सुरुवात करा. भले तर कुठला का बिझनेस असं ना, पण जे करायचं ते इमानदारीने मेहनतीने करा. जे काय करतं हा पार्ट वेगळा आहे, पण मी काय करतो ते महत्त्वाचं आहे. का तुमच्या लाईफची सांगते ते तुम्हालाच आहे, मी तुमच्या लाईफमध्ये काय येऊन देऊ नाही शकणार. हां, पण जे सल्ला देईन तो लाख मोलाचा देईन, एवढं महत्त्व. वैयक्तिक तत्वज्ञान, पर्सनल फिलॉसॉफी, तुमचे मत, यश, सक्सेस नक्की म्हणजे काय? फक्त पैसा असून काही होत नाही, काहीच नाही. पैसा जाऊन सगळ्यांनी केलं असतं मग प्रत्येक बिझनेस म्हणलं असताना. आता तुमचे मत मराठी उद्योजकांसाठी यशाचा मंत्र, कठोर परिश्रम की स्मार्ट वर्क? दोन्ही पण पाहिजे ना. तुमचे एक स्मार्ट वर्क पण पाहिजे आणि मेहनत पण पाहिजेच ना. तर एक जाता जाता प्रेक्षकांसाठी तुम्ही एक प्रेरणादायी वाक्य, सुविचार जो तुम्हाला ऊर्जा देतो तो युवा पिढींना सांगा. सिंपल साध्या गोष्टी सांगतो मित्रांनो किंवा माझ्या बहिणींनो, लाईफमध्ये अशी स्वप्न बघा ना की तुमच्या अख्ख्या खानदानी तुम्ही बघत नसेल, ती मी बघितल्या ती मी पूर्ण करणार. की तुम्ही पण तेच बोलतोय, स्वप्न एवढी मोठी बघा ना की ती स्वप्न तुमच्या अख्ख्या आईवडिला मुलांना नाही, माझ्या मुलांनी हे स्वप्न केव्हा बघितले, आणि ते तुमच्या फॅमिलीसाठी बघा. तुमच्या आई वडिलांना काय सुख देताल हे बघा, तुमच्या बायकोंना किंवा तुमच्या मुलांना काय देताल हे बघा, आणि त्यांच्यासाठी काहीतरी करा. बघा, एखाद्या व्यक्तीने झाड लावलं असेल, एखादं झाड असतं मोठं, एखादं झाड आंब्याचं झाड बनवायला त्याला 10 ते 15 वर्ष लागतो, पण जो लावणारा तो मग काही फळ नाही खात, पण ते फळ आपण खातो. त्यामुळं हा विचार नका करू की मला काय सुख भेटेल. तुमच्या सुखाची विचार नका करू भाऊ, तुमच्या फॅमिलीसाठी सुख द्या, त्यातून तुम्हाला सुख भेटेल.
त्यामुळं जे लाईफमध्ये पाहिजे आपल्या परिवारासाठी करा. स्वतः सुख त्यांना सुख भेटलं की ते ऑटोमॅटिक तुम्ही सुख होणार ना. त्याच्यासाठी मेहनत करणं महत्त्वाचं आणि सक्सेस 100% आहे. फक्त सुरुवात तर करा, आहे ना आम्ही सोबत तुमच्या. खूप खूप धन्यवाद सुभाष सर. आज तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल, तुमच्या अनुभवातून आम्हाला व्यवसायाचे अनेक नवीन पैलू उलगडून दाखवले. मला खात्री आहे की तुमच्या या गप्पामधून अनेक उद्योजक घडतील. नक्कीच घडावं माझी इच्छा आहे. आणि काही जर कुणाला काही मदत लागत असेल, जर बिझनेस रिलेटेड, तर माझे संपर्क साधा. आपण नक्कीच गायडन्स करू. पण तुम्ही बरोबर. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला खास पॉडकास्ट. सुभाष सर यांचा हा प्रवास तुम्हाला कसा नक्की वाटला तर कमेंटमध्ये कळवा. अशाच भेटूया नवीन उद्योजकासोबत. तोपर्यंत शिकत राहा, पाहत राहा, ऐकत राहा आपला माणूस सोच चॅनल पॉडकास्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.